तर आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच बड्या नेत्यांनी कंबर कसली। कोणी बाईक रॅली काढली तर कोणी रोड शोचं आयोजन केलं होतं, कोणी शाखांना भेटी दिल्या तर कोणी प्रचारासाठी सेलिब्रिटींचा आधार घेतला। नेत्यांनी करायचा तेवढा प्रचार केला। आता वेळ आहे मतदारांची, कारण जनतेला जवळपास 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगरसेवक निवडण्याची संधी मिळते आणि ही संधी चुकली किंवा चुकीचा नगरसेवक निवडला तर पुढची 5 वर्ष पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही। प्रचाराचा पॉवर प्ले आणि त्यातही अखेरची ओव्हर, आणि या ओव्हरमध्ये सगळ्याच टीमच्या म्हणजे राजकीय पक्षाच्या कॅप्टन्सनी आणि बेस्ट प्लेयर्सनी जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला। प्रचाराच्या अखेरच्या दिवसाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी होमग्राऊंडमधून म्हणजेच नागपुरातून केली। नागपुरातल्या ज्या प्रभागात भाजपसाठी कडवं आव्हान आहे त्या प्रभागातून बाईक रॅली काढून देवेंद्र फडणवीसांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। गर्दीतून बुलेट चालवताना मुख्यमंत्र्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती। मुख्यमंत्र्यांच्या रोड शोसाठी काही उत्साही कार्यकर्त्यांनी पिवळ्या मारबतची प्रतिकृती आणली होती। नागपुरातला प्रचार आटपून मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी टेक ऑफ केलं। तिथे त्यांचा सामना थेट अजितदादांशी होतोय। गोखले नगरमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली। भाजपला मतदान करण्याचं आवाहन करताना घड्याळाचा कसा वापर करायचा याचा कानमंत्र फडणवीसांनी उपस्थितांना दिला। 15 तारखेला सकाळी उठायचं आणि उठण्याकरता घड्याळीचा अलार्म लावायचा। कुठला? घड्याळीचा अलार्म लावायचा आणि अलार्म वाजला की घड्याळ बंद करायचं। ते घड्याळ घरीच ठेवायचं आणि मग आपण मतदान केंद्रावर जायचं आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जी मशीन आहे त्याच्यावर फक्त कमळ पाहायचं। अजितदादा आणि सुप्रियाताईंनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याचा समाचार घेताना फडणवीसांनी खास पुणेकरांकडून वापरल्या जाणाऱ्या म्हणीचा आधार घेतला। मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाही। काही लोक मनात येईल त्या पद्धतीनं आश्वासनं देऊन राहिलेले आहेत। आश्वासन देताना आपण ते कुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही। मला त्यांनाही काही म्हणायचं नाही। त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो। पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा। अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठली टीका करणार नाही। पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, आम्ही लोक कसे आहोत? आम्ही जे सांगतो ते करणारे लोक आहोत। निवडणूक 29 महापालिकांची असली तरी अजित पवारांनी पूर्णपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर फोकस केलाय। प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही अजितदादा पुण्यातच तळ ठोकून होते। सूर्य उगवण्याआधीच आपला दिवस सुरू करणाऱ्या अजित पवारांनी सकाळीच रोड शो आणि रॅलीला सुरुवात केली। प्रचारासाठी अखेरचे काही तास उरले होते, त्यामुळे अजित पवारांचा गुलाबी रथ थोडा जास्तच वेगात पळत होता। गुलाबी रथाला ब्रेक लावून अजितदादा सभेसाठी उभे राहिले। शेवटची ओव्हर असल्यानं प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर टोलावण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला। पवार काका पुतळ्यांचा राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे अशक्य अशा फुकट योजनांचा पाऊस आहे अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती। निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचंय। आणि EVM बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटणं दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा। तर आपल्या जाहीरनाम्यातील गोष्टी फुकट देणं कसं शक्य आहे हे अजित पवारांनी संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितलं। मी जे मोफत देतोय ते देता येण्यासारखं आहे। मी अभ्यास केलाय। जसं माझ्या लाडक्या बहिणींना मी बजेटमध्ये मागच्या वेळेस जाहीर केलेलं होतं की आम्ही तुम्हाला अशा पद्धतीनं निर्णय घेतला। विरोधकांनी आरोप केले हे बंद पडणार आहे, चुनावी जुमला आहे। नाही,
आम्ही ते चालू ठेवलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यामध्ये अजितदादांची 2 राजकीय पैलवानांशी कुस्ती सुरू आहे. एक म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि दुसरे म्हणजे महेश लांडगे. मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर, अरे काय होतास तू, काय झालास तू, आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता तर आठव. भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा. या महाराष्ट्राचा कणा जो आहे शेतकरी, या शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी आझाद मैदानावर म्हणजे कुठेतरी उपोषणाला बसला होता. पाणी शेतीसाठी नाही, पाणी शेतीसाठी नाही म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन करत होता. आणि त्यावेळेस याच महाराष्ट्राच्या दादांनी त्याला असं उत्तर दिलं, धरणात पाणी नाही तर काय करू, तिथं हे करू का, ते मी बोललो नाही बाय, पण ते करू का. तसं आम्ही नाही बोललो आमच्या शहरातल्या लोकांना. ठाकरे ब्रँड ग्रँड ठरणार की त्याचा राजकीय बँड वाजणार हे ठरवणारी ही महापालिका निवडणूक आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत संयुक्त सभा घेणाऱ्या ठाकरे बंधूंनी जास्तीत जास्त भर हा शाखा भेटींवर दिलाय. प्रचाराचा शेवटचा दिवसही उद्धव ठाकरेंनी शाखा भेटींसाठी राखीव ठेवला होता. अर्थात निशाण्यावर होती भाजप शिंदे शिवसेनेची युती. आता तुम्ही विचाराल आपल्या विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण आहे ते तुम्हाला माहिती, गद्दार आहे तो भाग वेगळा, पण ती जी वृत्ती आहे ही वृत्ती गद्दारीची वृत्ती आहे. आणि या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला इथून सरिताताई नगरसेविका म्हणून निवडून आलं पाहिजे. तिकडे राज ठाकरेंनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्याचा गड सांभाळण्याचं ठरवलं. राज ठाकरेंनी पुण्यातील उमेदवारांच्या गाठीभेटी घेतल्या. आता या गाठीभेटी दरम्यान राज ठाकरेंनी दिलेला कानमंत्र किती उमेदवारांना नगरसेवक म्हणून महापालिकेत एंट्री मिळवून देतो हे 16 तारखेलाच कळणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रभादेवीमध्ये एकत्र रोड शो केला. त्यावेळी दोन्ही भावंडांमधलं बॉन्डिंग क्षणोक्षणी दिसत होतं. हा क्षण, ही ताकद ही आज एकवटली आहे, ती तुमच्यासाठी एकवटलेली आहे, मुंबईसाठी एकवटलेली आहे. मुंबई संपवण्याची भाजप निघालेली आहे, तर तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. तुम्ही आमचा मतदानाचा हक्कच हिरावून घेताय. एवढे घाबरलात तुम्ही त्या 2 भावांना. मी तुम्हाला कळलं पाहिजे आमची ताकद काय आहे. आणि काय वाटेल ते करा, मुंबईत 2 भावांचा महापौर बसणार आणि तो किंवा ती हा मराठीच असणार. आता या रोड शो शिवाय आदित्य आणि अमित या दोघांनी अनेक शाखांना भेट देत ग्राउंड लेव्हलवरच्या प्रचारावर भर दिला. किशोरी पेडणेकर ज्या प्रभागाच्या उमेदवार आहेत तिथल्या बावला मशीद समोर घडलेला किस्सा चांगलाच चर्चेत आहे. शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरेंची रॅली सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची रॅली देखील तिथे पोहोचली. यावेळी अमित ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेच्या रॅलीतील कार्यकर्त्यांना नमस्कार केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलं. जास्तीत जास्त उमेदवारांसाठी त्यांनी रोड शो केले. मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये एकनाथ शिंदेंच्या प्रचाराचा झंझावातही पाहायला मिळाला. शिवसेना भाजप महायुतीचा भगवा या मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. खासदार रवींद्र वायकर यांच्या बाईक रॅलीमध्ये देखील एकनाथ शिंदे सहभागी झाले. हे झालं बड्या नेत्यांचं. मात्र इतर काही उमेदवारांचे प्रचार देखील लक्षवेधी ठरले. उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून भाजपात गेलेल्या तेजस्वी घोसाळकरांच्या प्रचार रथावर त्यांच्या 2 चिमुकल्या मुलांनीही हजेरी लावली. सदनिका घोटाळ्यामुळे मंत्रिपद गमवावं लागलेल्या माणिकराव कोकाटेंची कन्या सीमंतिनी या चक्क एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचार रॅलीत दिसल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी निवडणूक आयोगानं सगळ्याच उमेदवारांना एक सुखद धक्का दिलाय.
मतदानाच्या दिवशी देखील उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. पत्रक सोडून बाकी सगळं वाटायला परवानगी आहे. इनडायरेक्ट पत्रक वाटायचे नाहीत 5 वाजल्यानंतर. बाकी काही शिल्लक राहिलं असेल तर वाटायला परवानगी आहे असा त्याचा अर्थ होतो. हे निवडणूक आयोग असा निर्णय घेऊ शकते याचाच मला आश्चर्य आहे. आता नेत्यांचं काम जवळपास संपलंय. आता काम करायचंय ते मतदार राजाला. कोणत्याही चिन्हासमोरचं बटण दाबा, मात्र ते दाबताना आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. कारण बटण दाबताना चुकलात तर त्याचा पश्चाताप 5 वर्ष करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.